हॅलो, कसं आहात सगळे? तर आज मी पहिल्या गुरुवारची पूजा कशी केली ते दाखवते. मी पूजा कशी मांडली होती, मी देवीला कसं सजवलं होतं आणि खूप सुंदर अशी देवी दिसत होती. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी पिवळा कपडा घेतलेला, त्यानंतर मी दीप प्रज्वलित केला आणि दिवा लावूनच पूजा करायला सुरू करायची. तर मी स्वामींचा फोटो आहे माझ्याकडे. पहिलं मी फोटो सोबत ठेवत होते, आता मला वरती मांडायला फोटो जागा आहे म्हणून मी फोटो वरती लावून घेतला, हार लावून. आणि पिवळ्या वस्त्रावर अष्टकमळ काढून घेतलं तांदळाने. तुम्ही ओम स्वस्तिक अष्टकमळ काही काढू शकता. तर मी काढून घेतलं. त्याच्यानंतर माझी कळशी मोठी होती, तर ती तांदळ अशी डगमगते म्हणून मी एक ताट घेतलेलं मोठं तिच्या खालच्या तळाच्या मापाचं आणि त्याच्यावर कळशी भरून ठेवली होती. आणि हा नारळ जो मी भरीववाला नारळ घेतला, सोललेला नारळ नव्हता घेतला, कारण की मुखवटा मोठा असल्यामुळे तो नारळावर बरोबर बसतो. तर मी कळशीमध्ये फूल, सुपारी आणि पैसे टाकून घेतले. त्यानंतर जी 5 पानं असतात ती पानं आणि नारळ मी बसून घेतलेला. बसतोय का बघत होते, तर पानं लावल्याबरोबर बसला. आणि इथे मी देवीचा मुखवटासुद्धा लावून घेतला होता. आणि हे मी साडी घरीच शिवली आहे, तर मी ह्याचाही व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. तर हे बघा, साडी मस्त शिवली होती, तर नीटके घालून घेतले. हा ब्लाऊज पीसचाच कपडा आहे, किती सुंदर दिसतंय बघा. त्यानंतर मी कानातले वगैरे देवीचा साज पहिलाच करून घेतलेला, मी लॅशेस वगैरे लावून घेतलेले आणि नंतर नेकलेस वगैरे सगळे दागिने घालून घेतले. तुम्हाला जेवढी सजवायची, जेवढं आहे तुमच्याकडं तेवढं सगळं तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर मग मी वेणी, जी आपली साधीवाली वेणी होती तीच आणलेली. आणि खाऊची पानं असतात, जे आपण खायची पानं देवीला लावतो, ती पानं मी फोल्ड करून त्याला डबल साईड टेप लावून चिपकवून घेतले आहे. तर किती सुंदर अशी वेणी तयार झाली बघा. आणि माझ्या मंदिरात कमीच देव असल्यामुळे मी सगळे देव इथं मांडून घेतले. तर माझी विठ्ठू माऊलीची मूर्ती ठेवली आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं मूर्ती ठेवली आहे आणि त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती आहे. अशा 3च मूर्त्या आहेत आणि फोटो आहे माझ्याकडे. तर मी तेवढं मांडून घेते. आणि ह्या वेण्या खूप सुंदर दिसतात. जे छोटे देव असतात ना, त्यांना फुलं, छोटे हार असं भेटत नाही, तर ह्या वेण्या घातल्यामुळे एवढा देवहारा सुंदर दिसतो ना. तर बघा, मी सगळ्या वेण्या लावून घेतलेल्या सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर घंटी वगैरे मांडून घेतली. आणि इथे ना जागा शॉर्ट असल्यामुळे ना मला एवढ्याच जागेवर सगळं मांडायचं होतं. आणि जी मला साडी घातली होती ना, ती जराही फोल्ड करायची नव्हती, म्हणून मी सगळे देव पुढे मांडून घेतले. आणि खूप अशी सुंदर देवी दिसते बघा. आणि मी 5 फळं मांडते, पण 5 फळं हरवेळेस 5 फळं आपण मांडतो, पण ती फळं छोटी कशीही ते लोक देतात. म्हणून मी यावेळेस विचार केला की हर गुरुवारी एकच फळ 5 ठेवायचे. तर मी ह्यावेळेस केळी आणली होती आणि महालक्ष्मीचा फोटो मागे ठेवला आहे. लक्ष्मी यंत्र असेल तर तेही मांडा तुम्ही. आणि त्याच्यानंतर सगळीकडे फुलं लावून घेतली होती, जे पाण्याचं गडू वगैरे होतं सगळं ठेवून घेतलेलं. त्यानंतर दूध, साखर टाकून एका साईडला ग्लासात ठेवलं होतं. आणि हे फुलं लावत होते, तर ते फूल फोटोवरून सारखंच पडत होतं. तर बघा, मस्त अशी फुलं मी सगळीकडे लावून घेतली आहेत. आणि त्याच्यानंतर ना हे जे देव वगैरे आहेत ना, हे पुढं मांडल्यामुळे मला मागे जागा जास्त भेटली होती, तर मी सगळं असं सुंदर मांडून घेतलं आहे. तर देवी किती सुंदर दिसते बघा, तुम्हीही बघू शकता. आणि त्यानंतर जी आपण पोथी वाचतो, ती पोथी तिथे मांडून घ्यायची, त्याचीही पूजा करायची. आणि देवीचे लॅशेस वगैरे, देवी खूप सुंदर दिसत होती. तुम्ही पण बघा आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. बाय, भेटूया उद्या.